मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील राजा शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 100 वेळा माफी मागून असं जाहीर केलं की मी 100 वेळा माफी मागतो. राजा शिवछत्रपतींची माफी मागायला मला कसलाही कमीपणा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या दैवताचं राजकारण करू नका, अशी साद त्यांनी विरोधी पक्षांना घातलेली आहे. मुळामध्ये शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विसरलेले आहेत की सरकार म्हणून तुम्हाला जनतेनंच बसवलेलं आहे आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांना सुद्धा जनतेनंच बसवलेलं आहे. राजा शिवछत्रपती सारख्या मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा असणारा हा विषय, त्याला जर गालबोट लागलं असेल सरकारकडून, तर विरोधी पक्षच नव्हे तर महाराष्ट्रातली जनता सुद्धा या सरकारला जोड्याने मारायला कमी करणार नाही. आणि तुम्ही काय सांगता की 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे, पण छत्रपती सारख्या दैवतांचं राजकारण करू नका. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मुळामध्ये पुतळे बांधण्याचं आणि स्मारकांचं राजकारण करायला भारतीय जनता पक्षानं आणि तुम्हीच या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे. राजा शिवछत्रपतीचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा इतक्या घाई गडबडीनं बनवण्याचं कारण काय होतं आणि त्याचं घाई गडबडीत उद्घाटन करायचं तरी कारण काय होतं? तर पुढं 4-6 महिन्यावर लोकसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राला दाखवायचं होतं, मराठी माणसांना, की हे सरकार राजा शिवछत्रपतीवर किती प्रेम करणारं सरकार आहे. आणि म्हणून तुम्ही तो पुतळा लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या हेतूनं तुम्ही तो घाई गडबडीत बांधला आणि एका नवख्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि हा पुतळा कोसळायला तुमचं राजकारणी विचारच कारणीभूत झालेले आहेत. आणि तुम्ही विरोधकांना सांगताय की पुतळ्याचं शिवाजी महाराज हे दैवत आहेत आणि पुतळ्याचं राजकारण तुम्ही करू नका. वारे संत, वारे साधू, महाराष्ट्राला मुख्यमंत्री असा जर मिळाला तर महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, उद्या महाराष्ट्र सुद्धा कोसळेल आणि भारताच्या पाठीवर अव्वल दर्जाचा असणारा महाराष्ट्र हा भारताचा एक शेवटचा राज्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, अशी तुम्ही दृष्टी ठेवलेली आहे. आणि म्हणून तुमचं प्रत्येक राजकारण या संदर्भातलं, योगपुरुषांच्या संदर्भातलं, आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिराव फुले असोत, यांच्या स्मारकावर तुम्ही जे प्रेम दाखवता आहे आणि तुम्ही ज्या घोषणा देता आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या, भारतीय जनता पक्षवालेही घोषणा देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, त्या घोषणा तुमच्या पोटात एक आणि ओठात दुसरं आहे हे न कळण्याइतपत मराठी माणूस खुळा राहिलेला नाही. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, कृपा करून विरोधकांनी राजकारण केलं असं बडबडू नका, कारण राजकारणाची सुरुवातच मुळात तुमच्याकडून झालेली आहे. पुतळ्याचं राजकारण आणि स्मारकाचं राजकारण करण्याचा पायंडा या सरकारनं पाडलेला आहे, भारतीय जनता पक्षानं पाडलेला आहे, या देशाच्या पंतप्रधानांनी पाडलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्याला पाठिंबा दिलेला आहे. म्हणून विरोधी पक्षाचा जो संताप अनावर झालेला आहे तो जनतेचा उद्रेक आहे असं समजून तुम्ही इथून पुढचं तरी निदान काम चांगलं करा, एवढीच तुम्हाला या प्रसंगी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.